श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 15 डिसेंबर म्हणजे सोमवारी आहे सफला एकादशी. सफला एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेली पूजा, उपासना आणि दान धर्म यश, सौभाग्य आणि इच्छित फळ प्रदान करतात. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला सफला एकादशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना केल्याने सर्व प्रयत्नांमध्ये सकारात्मक परिणाम मिळतात. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूंना काही वस्तू अर्पण केल्याने करिअर आणि परीक्षेत यश मिळण्याची शक्यता निर्माण होते. याशिवाय भगवान विष्णू त्यांच्या भक्तांचे सर्व दुःख, पाप आणि अडथळे दूर करतात. तसेच मोक्षाची प्राप्ती देखील होते. सफला एकादशीचं पारण वेळ ही 16 डिसेंबरला सकाळी 7:07 ते 9:11 असणार. या वेळेत आपण उपवास हा सोडू शकतो. तसेच सफला एकादशीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत. शोभन योग तसेच अतिगंड योग तयार होत आहे. या योगामध्ये श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने अतिशुभ फळ प्राप्त होतं. तसेच या दिवशी राहू काळ सकाळी 8:24 ते 9:41 असेल. या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. पद्मपुराणात म्हटलं आहे की दान प्रतिकर लोके दान स्वर्गस्थ साधनम, अर्थात दान केवळ या लोकात आनंद देत नाही तर स्वर्गाचा मार्गही प्रशस्त करतो. या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना वस्त्रदान करणे जीवनात सुख आणि शांती आणते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणून सफला एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. सफला एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा, नाहीतर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करा. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा ही करायची. आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर पुसून घ्या, मूर्ती असेल तर तामनामध्ये घ्यायचं आहे. त्यांना तुम्ही 11 पळी पाणी अर्पण करू शकता किंवा अगदी पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकतात. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे. त्यांना आपल्याला चंदनाचा टिळा लावायचा. टिळा लावताना ओम नारायण विद्येहि वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. अत्यंत शुभ मानले जाते. त्यानंतर आपल्याला त्यांना पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. त्यांनी आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करायचं. हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. असं म्हटलं जातं की तुळशीचं पत्र अर्पण करताना आपण आपली इच्छा व्यक्त केली तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. पण आपल्याला एकादशीला जी पण तुळशीचे पत्र लागणार ती आदल्याच दिवशी तोडून ठेवायची, कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श हा केला जात नाही.
त्यानंतर आपल्याला सफला एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे, आरती करायची आहे आणि सुख आणि समृद्धीसाठी आपल्याला प्रार्थनाही करायची आहे. गरजूंना अन्नदान करायचं आहे. या काळामध्ये तुम्ही पैसे दान देखील करू शकतात. आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करायची आहे. दिवसभर उपवास करायचं, रात्री जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आपल्याला पारण वेळामध्ये व्रत हे सोडायचं आहे. अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला सफला एकादशीच्या दिवशी एक तर सकाळी करायचा किंवा संध्याकाळी करायचा. भर दुपारी आपल्याला कोणताही उपाय जो आहे तो करायचा नाही आहे. आता या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार. आता दिवा तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जो घेतात तो घेतला तरीही चालणार आहे. स्टील, पितळ, चांदीचा दिवा किंवा अगदी तुम्ही मातीची पंती घेतली किंवा कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे. या दिव्यामध्ये आपल्याला 9 लांब वातींना एकत्र करून त्याची एक वात ही तयार करायची आणि अशी ही वात जी आहे ती आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायची. तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल हे घालायचं आहे. कारण मोहरीचं तेल जे आहे ते आपल्या दुर्भाग्याला सुद्धा सौभाग्यामध्ये बदलतं. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं. त्या स्वास्तिकवर आपल्याला मूठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायचे. तर या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल अर्पण करून घ्यायचं. तर देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 16 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे करायचं. जेव्हा आपण 16 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणार ते आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा बाजूला बसवायचं. त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना खूपच लाभ प्राप्त होणार आहे. 16 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर आपल्या मुलांच्या हाताने आपल्याला तुळशीचं जे पत्र आहे ते श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायला लावायचं आहे. जेव्हा मुलं तुळशीपत्र श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करत असतील ते आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर झालं पाहिजे आणि त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झाली पाहिजे. किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे. आता जे तुळशीपत्र आपण श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करणार आहे ते आपल्याला आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे. कारण एकादशीच्या दिवशी तुळशीची पत्र तोडली जात नाही किंवा तिला जल अर्पण केलं जात नाही किंवा तुळशीला स्पर्शसुद्धा केला जात नाही. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस. पण एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला किंवा तिची पत्र तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे जे दोष आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. म्हणून जे पण पूजेला आणि सेवेला आपल्याला पत्र लागणार ते आदल्याच दिवशी आपल्याला तोडून ठेवायचे आहेत. आता जो दिवा आपण श्रीहरी विष्णूंसमोर प्रज्वलित केलं त्यामध्ये तेल आपल्याला एवढं घालायचं जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील. आता संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर हा दिवा आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा. दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचे, देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा आपल्याला तिकडनं उचलायचा आहे. आता या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे. तसेच या दिव्याखाली जे तांदूळ आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हे धान्य खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी कृपा करतात, प्रसन्न होतात. त्यांच्या कृपेने आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते हळूहळू कमी व्हायला लागते आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.